अहमदनगरमधल्या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री बबनराव ढाकणेंनी आपला मुलगा प्रतापराव ढाकणेंचा सत्कार केला। मुलगा 3 वेळा हरला पण हार पचवायला ताकद लागते असं यावेळी बबनराव ढाकणे म्हणाले। दरम्यान वडिलांनी सत्कार केल्यानंतर प्रतापराव ढाकणेंना अश्रू अनावर झाले। एक गोष्ट मला वाईट वाटते आज, पण मी आज सांगणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे की मी अनेकांचे मित्र राहिलो, रस्ताभर फिरत राहिलो, पण कुटुंबाकडे मी दुर्लक्ष केलं। त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही। सोयऱ्या-धायऱ्याकडे मी गेलो नाही। सोयऱ्या-धायऱ्यांच्याबद्दलचाही माझ्यावर राग आहे, मित्रांचा आहे, मुलाबाळांचा आहे, नातवांचाही आहे। एवढं सगळं केलंय आणि आम्ही कोण आहेत? पण रात्रंदिवस रस्त्यात होतो आम्ही म्हणून केलं। आणि आता प्रतापच्या जीवनामध्ये तेच आलेलं आहे संघर्षाचं, पण त्या संघर्षाला तो कंटाळला नाही। 3 वेळा सलग पराभव झाला। सत्ता बित्ता काय नाही, सत्ता तर मी ते सांगितलं ना तुम्हाला, सत्ताही काय महत्त्वाची नव्हतीच, पण त्याचाही पुढे संघर्ष आलाय। तुमच्या जीवावरती लढणार तो, जोपर्यंत तुमची ताकद आहे तोपर्यंत। तो किती बऱ्या पराभव त्याच्या, आणि म्हणून मी कधी माझ्या मुलाबाळाला जवळ घेतलं नाही, सोयऱ्या-धायऱ्याला नाही। पण आज त्याने चांगलं काम केलंय, चांगलं चालवलंय, म्हणून मी एक हाराने म्हणे मी माझ्या मुलाचा सत्कार मी स्वतः तुमच्या देखत करणार आहे। की शेवटी अपयश पचवणं फार अवघड असतं, वेडा होतो माणूस। पण मी त्याला सांगू इच्छितो की लक्षात ठेव, तुम्हा आम्हाला जी काही ताकद दिलेली आहे ते जनता जनार्दनाने दिलेली आहे। कुठ सत्ता बित्ता महत्त्वाच्या नाहीत, सत्ता ह्या अपयश पचवण्यामध्ये आहेत आणि लोकांच्या प्रेमामध्ये। तेव्हा नाउमेद होताना हिमतीनं काम करत राहा, अशा प्रकारचा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी सत्कार करतो। मी आज पहिल्यांदा जवळ घेतले त्याला, मी कधी त्याला जवळही घेतलं नाही, मुलाबाळाला घेतलं नाही आणि घरातला घेतलं नाही। सोयऱ्या-धायऱ्याला विचारलं तर मी अन्याय केले, त्यांच्यावरती अन्याय केले। पण आम्ही पाहिलं आमचे नेते मित्र कसे होते, शरदरावसारखे होते। आम्ही त्यांच्याकडे पाहिलं, शरदरावसारखे पूर्वीचे जे सर्वस्वाचा त्याग केले लोक पाहिले आम्ही, स्वातंत्र्य सैनिक। आम्ही तर काहीच त्याग केला नाही। घरं उद्ध्वस्त झालेत, कुटुंब फासावर गेलेत, शेकडो आया बहिणी सणासुदीच्या दिवशी गोळीबाराला बळी पडल्या। आम्ही तर काहीच त्याग केला नाही, काही आम्ही किरकोळ माणसं आहोत। आपला त्याग म्हणजे काहीच नाही दादाभाऊ, आपल्यापेक्षा फार मोठा त्याग केला आहे लोकांनी आणि आजच्या काळात तो आहे। आणि म्हणून मी आज पहिल्यांदा अभिमान वाटलो मला की हा अभिमान जनतेच्या विश्वासाला पुन्हा तू पात्र झाला पाहिजे। सत्ता बित्ता महत्त्वाची नाही, एवढीच माझी अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।